जी राणी आहे ना ती सुटली आहे, म्हणजे ट्रेन मिस झाली. फक्त 2 मिनिटं. इंटरनॅशनल ब्रँडमध्ये येतोय आणि फ्रीचं बर्गर आणि खाऊन जातोय फक्त राणीमुळे. थँक्यू. एवढी परीक्षा घेतली साईबाबाने, एवढे प्रॉब्लेम आलेले, अरे बाप. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज मी बऱ्याच दिवसांनी लॉंग व्हिडिओ शूट करते, कारणही तसंच आहे. आज आम्ही सगळ्या फ्रेंड्स मिळून जात आहोत शिर्डीला. म्हणलं चला, आपण लास्ट व्हिडिओ तर वेरूळचा केला होता, त्यानंतर कुठलाच व्लॉग माझा अपलोड करण्यात झाला नाही, त्यामुळे म्हणलं आज व्हिडिओ तर करायलाच पाहिजे. सकाळी उठून पटकन आवरलं. सकाळचे 4:30 वाजलेत आणि मी हेअर वॉश केला आहे. एवढी थंडी वाजत होती, म्हणलं चला जाऊ द्या. त्यानंतर बघूया कसं काय होतंय पुढे. फर्स्ट टाईमच जातोय, जे काही होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. 6 वाजलेले आहेत आणि सहा पप्पा सोडायला येत आहे. पुढची जर्नी वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही शिर्डीला जातोय सगळेजण. सकाळी इंट्रो व्हिडिओ जो होता तो तितका व्यवस्थित नव्हता केला, बट आता मी दाखवते, कारण की सकाळी खूप अंधार होता. आता आम्ही मनमाडच्या पुढे, तर मग आता थोडा उजेड वगैरे झाला आहे, त्याच्यामुळे आता सगळ्या क्लिप्स घेतल्यात. तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत, नक्की बघा. माझा फोन आला आहे. गाईज, आमची फ्रेंड जी राणी आहे ना ती सुटली आहे, म्हणजे ट्रेन मिस झाली फक्त 2 मिनिटावरून. तर आता ती बसने येते, म्हणून मी आम्ही तिघीच जणी. तर आता कुठं उजेड झाला स्टार्ट केला आहे. आणि जर हा आवाज क्लिअर नाही आला तर समजून घ्या, कारण की माझं सध्या माईक नाही आहे. तर मग मी गेल्यावर सगळं व्हॉइस ओव्हर करून घरी गेल्यावर. गाईज, आम्ही जस्ट आता शिर्डीमध्ये आलोय. आता मी एकदम फ्रीली बोलू शकते, कारण की हवेचा आवाज वगैरे काहीच नाहीये, तरी पण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा आवाज आहे. बट गेल्यावर मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगते, बोलते. द लोकेशन ऑफ शिर्डी साईबाबा. असं वाटतंय तुला एकटीला येऊन. आधीच बिचारी एवढी रडली आहे. थोड्याहून ट्रेन मिस झाली, थोड्याहून. बट जाऊ द्या, आता जाताना आपण सगळे सोबत जाऊया. मला असं वाटलं की नाही का माझ्या ते भविष्यात वगैरे आहेच नाही, म्हणजे ट्रेन फर्स्ट टाइम ती ट्रेननी येत होती आणि त्याच्यात पण तिची ट्रेन थोडक्याहून मिस झाली, पण आम्ही ते हे पण करू शकत नव्हतो, ट्रेन थांबवू पण शकत नव्हतो. बट जाऊ द्या, आता आपण जाताना सगळे सोबतच जाणार आहे, असे पण खूप एन्जॉय करू. आम्हाला येताना पण इतकं काही बोर नाही झालं म्हणा, सगळेजण होतो सोबत, खेळत होतो, लुडो वगैरे खेळत होतो. आणि पण आहे ना, ट्रेनमध्ये कसं होतं ना की येणारे जाणाऱ्या लोकांमुळं आपला व्हॉइस इतका येत नाही, त्यामुळे मी त्याच्यात जास्त शूट पण नाही केलं आणि नुसती ट्रेन हालत होती. आणि त्यात काय झालं की म्हणजे मूडच होत नव्हता, कारण की आम्ही फक्त हिला मिस करत होतो. म्हणजे असं एक जण मिस झालं तर म्हणजे आम्ही एकटं फर्स्ट टाईम असं आलो ना आउट ऑफ सिटी, त्यामुळे मग फार हे होत होतं. चला, आम्ही आता दर्शन करतो. तिथं तर काही मोबाईल अलाउड नाही आहे, बट मग बाय नंतर हे करतो, बोलते मी तुम्हाला. बाय. नवीनच घेणार आहे, तेव्हा पण तुटली. खरंच मला कुठं जायचं असलं की माझी चप्पल धोका येते, म्हणजे देतेच. त्यामुळे आता बघू, इथे घेईल मी एखादी. सध्या तर मॅकडॉनल्ड्समध्ये आलेलो आहे. राणीची ओळख येते आमच्या फ्रेंडची. आता तर बर्गर वगैरे खाऊ आणि मग दर्शनाला जाऊ. दर्शन करू. दर्शन करायला किती टाईम लागेल? तरी 2 तास लागतील. पण एवढी गर्दी नाही पाहिजे तिथे, आहे ना? गर्दी असते आतमध्ये, नाही आहे ना? हॉल असतं. हॉल आहे? हो. बाप, ते तिरुपती बालाजी सारखं. आता आरतीचा टाइम आहे ना, आता आरतीचा टाइम चालू आहे. आता 12:30 1 वाजेपर्यंत आरतीच्या वेळेस तिथं बसून ठेवा. बाप रे बाप, भरपूर वेळ लागेल. मग जेवण कधी, मग फिरणार कधी, बघू आता कसं काय होतंय. मला इतकं डोकं दुखल्यासारखं होतंय, म्हणून मला ब्लॉगच करा वाटत नाही. बघू, जसं होईल तसं कनेक्टेड तर राहाच. एंडपर्यंत नक्की बघा ब्लॉग, स्किप नका करू. मुंबईला पाठवले ते सरांच्या इंटरनॅशनल ब्रँडमध्ये येतोय आणि फ्रीचं बर्गर आणि खाऊन जातोय फक्त राणीमुळे. थँक्यू सो मच.
परवडल्या. मी तेच म्हणणार होते यार खरं. परत आता दर्शन झालंय आमचं आणि आम्ही बसलो इथे. तसे ते जेवायला आलो ना, इथला व्ह्यू बघा ना, खरंच किती सुंदर आहे. साईबाबा प्रसादालय, इव्हिनिंग टाइम. करणं शिकणं. मी काय म्हणत होते, आज आपली एवढी दगदग झाली, तुम्हाला काही वाटत नाहीये का? माझे खूप पाय दुखतात. एवढे पाय दुखतायत. आता किती वाजले? 4, 4:30 नाही 5 वाजले असं. आणि 5 वाजता लागली. 5 वाजता आम्ही इथे जेवायला आलोय प्रसादालयामध्ये. म्हणजे किती. आणि आमची एवढी परीक्षा घेतली साईबाबाने, एवढे प्रॉब्लेम आलेले. अरे बाप, मी असे निवांत. पहिलं माझी ट्रेन सगळ्यात पहिले तर आमच्या राणीची ट्रेन मिस झाली. थोडक्याहून ट्रेन मिस झाली बरं, कारण की संभाजीनगरच्या स्टेशनचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे खरंच खूप जण कन्फ्युज होतं. आणि आमची पण, माझी ना आरतीची पण, मी तर डायरेक्ट हातात चप्पल घेऊन पळत आली. इतकी भयानक ट्रेन मिस झाली आमची, म्हणजे थोडक्याहून वाचलेली. आम्ही तर डायरेक्ट एसीच्या याच्यात घुसत होतो, पण मग झालं कसं तरी मॅनेज. आम्ही बसलो आणि ट्रेन निघली आणि मग त्यानंतर सीट वगैरे शोधत आलो. मला आरती म्हणत होती फोन, कुठल्या पण डब्यामध्ये घुस. हो, कुठल्या पण याच्यात घुसलं असती तू, पण मग ह्या प्लॅटफॉर्मवर होती ना ग, त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर काय झालं, साईबाबाला इथे आमच्यात आधी आली, पण तिथून इतकं चलत जा, परत म्हणजे लगेज कुठे ठेवायचं, परत फोनचं त्याचं पण इतकं प्रॉब्लेम झाले. अरे बाप, त्यात माझी चप्पल तुटली. आता इथं 5 वाजले जेवायला. आता सगळं काही पहिल्यांदा मी म्हणजे ट्रेन आता 7:30 वाजता ट्रेन आहे, पण या आधी पण आहे ना, म्हणजे मी आलेली साईबाबाला पण आहे ना, मी मुखदर्शन घेतलं म्हणून एवढं फिरलं नव्हते. पण आरती आहे ना भरपूर तर इथं आलेली ना, त्याच्यामुळं मग माहिती मला सगळं. मग तिने मस्त फिरवलं, छान दर्शन झालं. आता जेवण करतो आणि मग बघू आता पुढं काय प्लॅन आहे काय नाही. आता राणी ट्रेनचा प्रवास करणार, फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये बसत होती बिचारी. आता पहिलं भूक लागली, आता पहिलं जेवण करायचं. आता जेवण करायचं, मी जेवण दाखवते कसं आहे काय, आणि मग तुम्हाला दाखवते ना. आरुडा आलाय, खूप काही आपण तिकीट काढून आला आरुडे जेवायचे. चला बघू आता काय होतं काय नाही. व्लॉग कंटिन्यू करा आणि दाखवते मी आता पुढे काय काय होतं काय नाही. मी दिसत नाही. हे पेड जेवण आहे. इथं 2 टाईपचे जेवण असतात, पेड आणि एक फ्रीवालं असतं. तर आम्ही पेड जेवण घेते. फ्रीवालं वेगळं असतं आणि हे वेगळं असतं. बघू आता टेस्ट. छान मला असं वाटलं म्हणजे आहे ना, मला माहिती आहे तुझ्या मनात काय. मी ही चप्पल घेतली गाईस 150 रुपयाला. आउट ऑफ सिटी काय घेणार, इथं एवढं चांगलं कलेक्शन पण नाही आणि महाग तर एवढे काही विचारूच नका. किती भारी भारी शंख इथं गाईज. मला हे खूप आवडले शंख. फायनली ट्रॅव्हल करून आम्ही आता आहोत छत्रपती संभाजीनगरला. आता मी डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटते, उद्या बोलते, कारण की आता आम्ही खूप थकलो ना. आता आमची ट्रेन आहे. सो बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तुम्हाला बाय.